सलामी जोडी मैदानात. थँक्यू डीजे. स्ट्रायकवर प्रणय परमार आरमारकर माफ करा आणि गोलंदाजी मार्कवर आहे अशोक चौगले. चांगला चेंडू कव्हर पॉईंटच्या ठिकाणी खेळून काढला. एका धावेसाठी स्वतःच संघाचं खातं खोलतोय प्रणय. पंचांचा वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धावेनं संघाच्या धावसंख्येत भर पडते. पुन्हा एकदा चांगला चेंडूचा कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून खेळून काढलाय. गॅप मध्ये कोणती संधी नाही क्षेत्रक्षाला 4 धावा वसूल करतो या ठिकाणी. चांगला फटका होता. पॉईंटच्या डोक्यावरून खेळून काढला. गॅप मध्ये 4 धावा वसूल करतोय. आदित्य स्वतःच खातं खोलते 4 धावेनं. संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या 6. चांगला फटका लॉंग ऑफच्या ठिकाणी 4 धावेसाठी खेळून काढतोय आदित्य. संघाची धावसंख्या 10. धन्यवाद सलीम भैया. पहिल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन अशोक त्याचा सामना करेल. तो एक चौकारा सॅन खेळतोय तो आदित्य. चेंडू कव्हर पॉईंटच्या डोक्यावर मारलेला. चेंडू मागे क्षेत्ररक्षक. पहिली धाव पूर्ण गेली. दुसरी धाव पूर्ण गेली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 3 धावा पूर्ण करण्यात यश येते दोन्ही फलंदाजांना. या 3 धावेने संघात धावसंख्येचा 15 वाढ होते. संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 12 13. अशोक प्रणय आरमारकर. फटका लॉंग ऑनच्या ठिकाणी 1 धाव पूर्ण करतो. एका धावेने धावसंख्या होती ती 14. अखेरचा चेंडू घेऊन पहिल्या षटकातील अशोक सामना करेल तो आदित्य. ओहो उंच फटका. चेंडू हवेत आणि सुंदर झेल म्हणावं लागेल साहिल याचा. प्रेक्षक कोण आहे का तिथे? पहिला धक्का बसतोय तो
मोरया स्पोर्ट्स संघाला आदित्यच्या स्वरूपात त्याची जागा करते नवीन फलंदाज प्रथमेश कदम. एका षटकाच्या अखेरीस एका गडीच्या मोबदल्यात 14शी धावसंख्या ती मोरया स्पोर्ट्स संघाची. पहिले यश प्राप्त करून देतोय तो अशोक. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरे शतक घेऊन येतोय मार्केटिंगच्या बाजूने. आयकॉन खेळाडू स्वतः करणार आहे सागर माडिक. डावखुरा फलंदाज गोलंदाज स्ट्रायकर येते तो प्रणय आरमारकर. एक हार्ड हिटर आहे ज्याच्याकडून संघाला भरपूर अपेक्षा आहेत. एक मोठी धावसंख्या उभा करण्याची. प्रणय चेंडू स्वतः बॅक टू बॉलर फटका. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर. प्रेक्षकांच्या माहितीसाठी यानंतर होणारा आजच्या सत्रातील अखेरचा सामना चालू सामन्यातील विविध संघ दख्खन पन्हाळा स्पोर्ट्स संघाबरोबर खेळेल. उलटा चेंडू बॅट चेंज घेऊन जातो. चेंडू थर्ड मॅन ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धावची संधी होती पण सुरक्षित. प्रथमेश स्ट्रायकर येतो तो प्रथमेश. लेग स्टंपच्या बाहेरून जाणार चेंडू. पंचांचा अवांतर धावायचा इशारा. या अवांतर धावने धावसंख्या होती ती 16. चपटका चेंडू येत आहे. गॅप मध्ये तो चेंडू टप्पा सीमा पार. 4 धावा. या 4 धावेने संघा धावसंख्या झपाट्याने वाढवतोय. संघा धावसंख्या होती ती पहिला चौकार खेचतोय प्रथमेश. या चौकार सहाय्याने धावसंख्या झपाट्याने वाढवतोय. संघा धावसंख्या होती ती 20. दर चेंडू म्हणाला गेला सागर याचा निर्धाव चेंडू. 4 चेंडूचा खेळ पूर्ण दुसऱ्या षटकातील. 5वा चेंडू घेऊन सागर माडिक सामना करतो प्रथमेश. एक नवोदित खेळाडू प्रथमेश. उलटा चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा. चेंडू जातोय टप्पा सीमा पार. या 4-5 धावेने संघा धावसंख्येचा पाठबळ वाढवते. संघा धावसंख्या होती ती 25. रिव्ह्यू घेतलेला आहे नो बॉल साठी. ठीक आहे. नो बॉलचा इशारा आहे. फ्री हिट. याही मात्र तुमच्या बाहेर जाणार चेंडू. पंचांचा अवांतर इशारा. या अवांतर धावने धावसंख्या होती ती 26. फ्री हिट कंटिन्यू आहे. परत पुलटा चेंडू.
सुंदर थ्रो मानावा लागेल. तत्पूर्वी 2 धावा करतात. 2 धावेने धावसंख्या होती ती 28. अखेरचा चेंडू दुसऱ्या षटकातील सागर माडिकेचा सामना करेल तो प्रथमेश 2 चौकार सहाय्याने खेळतोय प्रथमेश कदम. फुलटा चेंडू त्याचा बरोबर फायदा उठवतोय प्रथमेश. चेंडू जातोय टप्पा टप्पा सीमा पार. या 4 धावेने संघात धावसंख्या झपाट्याने वाढवते. संघाची धावसंख्या होती 2 षटकांच्या अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात 32. थोडस मागणी शतक म्हणायला गेलं सागर माडिकेचं. आपल्या पहिल्या षटकामध्ये 18 धावा देतोय सागर माडिक. धन्यवाद DJ. तर वेळानं आलेल्या प्रेक्षकांसाठी माहितीसाठी यानंतर होणार सामना आजच्या सत्रातील अखेरचा सामना. चालू सामन्यातील विजेता संघ दख्खन पन्हाळा स्पोर्ट्स संघाबरोबर खेळेल आजच्या सत्रातील अखेरचा सामना. तर वैयक्तिक पहिलं संघासाठी 34 शतक घेऊन मेडिकल कॉलेजच्या बाजूने गजानन गोराव गजानन गोराव टू प्रणय आरमारकर. हार्ड हिटर आहे प्रणय आरमारकर. तर इनकट आउटकटचा बादशाह गजानन गोराव. पहिला चेंडू आउटकट पद्धतीचा स्लोअर चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा गिरकी घेणारा निर्धाव चेंडू. आणि झेलबाद होतोय प्रणय. सलामीचा फलंदाज. दुसरा धक्का बसतोय तो मोरिया स्पोर्ट्स संघाला. टप्पा पडल्यानंतर टर्न झाला बॅटची येऊन चेंडू एसटी हातामध्ये. दुसरा धक्का बसतोय. तर स्पर्धेची जागा घेतोय आयकॉन खेळाडू कर्णधार रोहित खांडेकर. कमी वयात नावारूपाला आलेला खेळाडू. भविष्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचं नाव उज्ज्वल करणारा खेळाडू रोहित खांडेकर. गजानन गोराव आपल्या पहिल्या चेंडूवर यश प्राप्त करून देतोय आपल्या संघाला. उलटा चेंडू हलक्या हाताने करतोय. एक धाव पूर्ण करतोय. एका धावेने आपलं खातं खोलतोय रोहित. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 33. रोहित खांडेकर या मॅच मध्ये जबाबदारी घेऊन खेळायला लागेल. कर्णधार आहेत त्यांना माहित आहे. DJ दाद्या कुठं येतो त्याला बोलवा जरा.
सुंदर चेंडू मला गेला हलक्या हाताने काढतोय पहिली धाव पूर्ण करा दुसऱ्या धावचा प्रयत्न आहे थोडस 2 धावा घेण्यात यश येते दोन्ही फलंदाजांना या 2 धावेने संघात धावसंख्येत भर पडते धावसंख्या होती ती 2 गाड्यांच्या मोबदल्यात 35 बरफटका चेंडू हवेत चेंडू वाली क्षेत्ररक्षक साहिल आणि झेल सोडतोय 1 धाव साहिल एक चांगला क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून ही अपेक्षा नव्हती पण खेळामध्ये होत राहत चांगले झेल सुटले जातात मगाशी त्यांना अवघड धरला होता कॅच 6 वर पदवीचा पटका मारण्याचा प्रयत्न बसतोय सुंदर गोलंदाजी म्हणायला गेलं गजानन गुरव यांची धावसंख्या होती ती 36 2 बाद 36 अखेरचा चेंडू गजानन गुरव याचा सामना करतो रोहित खांडेकर हलक्या हाताने करतोय स्टेटच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक साहिल 1 धाव पूर्ण करतात एका धावेने धावसंख्या होती ती 37 3 षटकांच्या अखेरीस 2 गाड्यांच्या मोबदल्यात 37 अशी धावसंख्या आहे ती मोरिया स्पोर्ट्स संघाची पाच धावा देऊन 1 बळी मिळवतात गजानन गुरव 2 झाले असते पण थोडीशी निराशा झाली गजानन गुरव यांसाठी गजानन गुरव महाराष्ट्र पोलीस जॉन सिन्हा या नावानं आम्ही त्यांना बोलवतो खरं बघणं झालेत साहेब बघितलं वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं शतक घेऊन मार्केटच्या बाजूने कृष्णात काशीत हा देखील खेळाडू कमी वयामध्ये नावारूपाला आला खेळाडू आहे आपल्या गोलंदाजीच्या जीवावर आपलं नाव कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठं करणारा खेळाडू कृष्णा काशीत ब्लॉक चेंडू क्षेत्ररक्षक साहिल कंटिन्यू स्क्रीनवर आहे या मॅच मध्ये लागला बॅटला की बॉल साहिल कडे एका धावेने धावसंख्या होती ती 37 स्ट्राइक वर आयकॉन खेळाडू रोहित खांडेकर चेंडू म्हणाला गेला आउटकर परिचा नीटसा बॅटच्या रेंज मध्ये येत नाही चेंडू निर्धाव चेंडू थोडीशी अपील झाली होती एसटी रक्षकाकडून निर्धाव चेंडू कृष्णा काशीत हेमाद्रोंचा फटका शॉर्ट पिच चेंडू त्याचा बरोबर फायदा होतो रोहित खांडेकर या 6 धावेने संघात धावसंख्या झपाट्याने वाढते संघात धावसंख्या होती ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 45 ह्या इनिंग मधील पहिला षटकार रोहित खांडेकरच्या बॅट मधून आखूड उडत त्याचा चेंडू त्याचा पुरेपूर फायदा उठवतो रोहित धन्यवाद डीजे बॉल दुसरा द्या घेऊन गेले
परत एकदा कृष्णा काशीत त्याचा सामना करेल तर रोहित खांडेकर. एका षटकारात सहाय्य केले. रोहित खांडेकर आयकॉन खेळाडू आहे. मग तो टप्पा घेतला घेणार चेंडू पॉईंटच्या ठिकाणी हलक्या त्याने खेळून काढतो रोहित. धावसंख्या होती ती 46. कमबॅक करतोय कृष्णा काशीत. मोठा टप्पा बनायला उसळी घेणारा चेंडू निर्धाव चेंडू. सुंदर कमबॅक म्हणावं लागेल कृष्णा काशीद याच्याकडून. अखेरचा चेंडू चौथ्या षटकातील कृष्णा काशीद सामना करतो प्रथमेश कदम. हो सुंदर चेंडू आउट करण्याचा निर्धाव चेंडू. खरोखर सुंदर कमबॅक केलं कृष्णा यानं. एक षटकार खाऊन 9 धावा देतोय. धावसंख्या होती ती 4 षटकांच्या अखेरीस 46. पाणी घेऊन जायचंय ड्रिंक ब्रेक आहे 4 षटकानंतर. SM स्पोर्ट्स 12वा 13वा कोण असेल पाणी घेऊन जावा आताच. नंतर ड्रीम ब्रेक नाही आहे. 4 षटका झालेले आहेत. चार षटकांच्या अखेरीस धाव संख्या आहे ती मोरे स्पोर्ट्स संघाची 46. रिवर्स पद्धतीचा फटका चेंडू जातोय न्यू राजा स्पेशल बेल 6 धावेसाठी. या 6 धावेने संघ धावसंख्येत झपाट्याने वाढतोय. संघाची धावसंख्या होती ती 52. मोरे स्पोर्ट्स संघाचा अर्धशतक फलकावर. खरोखर जसा चेंडू आला तसा गेला. दुसरा चेंडू घेऊन गजानन गुरव रोहित खांडेकर साठी. शॉर्ट पिच चेंडू त्याचा पुरेपूर फायदा. चेंडू थोडा खाली राहतोय पडल्यानंतर. पण एक धाव सुंदर थ्रो म्हणावं लागेल कृष्णा काशीद याचा. दुसरी धाव घ्यायची होती रोहित खांडेकर याला आपण नकार देतोय प्रथमेश. धावसंख्या होती ती 53. स्ट्राईक वर येतोय तो प्रथमेश कदम. स्टेजच्या ठिकाणी घेऊन काढतोय क्षेत्ररक्षकाला कोणती संधी नाही. चेंडू जाऊन स्क्रीनवर 4 धावेसाठी. 4 धावेने संघात धावसंख्येत भर पडते. संघात धावसंख्या होती ती 57. प्रथमेश कदम याच्या बॅटने हा चौथा चौका. यामध्ये ब्लॉकर चेंडू हलक्यातून काढतोय क्षेत्ररक्षक इंद्रजित पाळेल. एक धाव पूर्ण करतो. एका धावने धावसंख्या होती ती 58. स्ट्राईक वारा 2 षटकार सहाय्य केले तो रोहित खांडेकर.
देखील हलक्या हाताने काढलेला आहे क्षेत्ररक्षक साहिल. एक धाव, एका धावेने धावसंख्या होती ती 59. 5व्या षटकातील अखेरचा चेंडू गजानन गुरवेचा सामना करेल तो प्रथमेश कदम. हो चेंडू इनसाइड एज लागून चेंडू स्टेजच्या ठिकाणी साहिल. दोन धावा पण करते, 2 धावेने धावसंख्या होती ती 61. 5 षटकांच्या अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यात 61 अशी धावसंख्या आहे ती. बोरिया स्पोर्ट्स संघाची अद्याप 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघे किती धावांचं लक्ष ठेवतात ते. एसपी स्पोर्ट गगनबावडा स्पोर्ट्स संघासमोर बोरिया स्पोर्टचे खेळाडू. अजून देखील 3 षटकांचा खेळ बाकी आहे. परत कृष्णा काशीत वैयक्तिक दुसरं संघासाठी 6वं शतक घेऊन मार्केटच्या बाजूने कृष्णा काशीत. मागाचं शतक अतिशय सुंदर टाकलं होतं 9 धावेचं, त्याच्यामध्ये एका षटकार समावेश. कमबॅक केला होता कृष्णा काशीत यानं. दुसरा षटक घेऊन येतोय. मात्र चेंडू एक टप्पा सीमा पार. हलका हाताने खेळलेला फटका म्हणावा लागेल हा. 4 धावा जातात. या 4 धावेने धावसंख्येत भर पडते. संघात धावसंख्या होती ती 65. 2 बाद 65. कर्णधाराला साजिदाशी खेळ करताना रोहित खांडेकर. फिरकीचा जादूगार रोहित खांडेकर. लॉंग ऑफच्या ठिकाणी घेऊन काढलेला फटका. एक धाव पूर्ण करता त्या फटक्यावर एका धावेने धावसंख्या होती ती 66. तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी यानंतर होणारा सामना आजच्या सत्रातील अखेरचा सामना. चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध दख्खन पन्हाळा स्पोर्ट्स या दोघांमध्ये होईल आजच्या सत्रातील म्हणजे आजच्या दिवसातील अखेरचा सामना. रिवर्स पदवा फटका मारा होता पण बॅटच्या एज मध्ये नाही. चेंडू जातोय सरळ एसटी शाखाकडे. निर्धाव चेंडू. एकदा बॅट चेंज घेऊन जातो चेंडू कट पॉइंटच्या ठिकाणी. एक धाव पूर्ण करतात. एका धावेने धाव संख्या होती ती 67. 4 चेंडू खेळ पूर्ण. पहिल्या चेंडूवर चौकार खेचला होता. त्यानंतर कमबॅक करतोय कृष्णा. कृष्णाला कमबॅक करायचं माहित आहे. 5वा चेंडू घेऊन मार्केटच्या बाजूने. पायचीचा अपील फेटाळला कडक पंच. निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिर. आपल्या स्पेल मधील अखेरचा चेंडू घेऊन कृष्णा काशीत मार्केटच्या बाजूने सामना कराल तो कर्णधार रोहित खांडेकर.
तुमच्या बाहेरून जाणार चेंडू अवांतर धावेचा इशारा पंचांचा. या अवांतर धावेने धावसंख्या होती ती 68. एक धाव पूर्ण करता एका धावेने धावसंख्या होती ती 69. 6 षटकांच्या अखेरीस 2 बाद 69. थँक्यू डीजे. समीर खान आपण कॉमेडी बॉक्स जवळ यायचं. समीर खान, समीर खान कॉमेडी बॉक्स जवळ या. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 7 वर्ष घेऊन मेडिकल कॉलेजच्या बाजूने सद्दाम स्ट्राइक वर आहे तो रोहित खांडेकर. सुंदर क्षेत्रक्षण गजानन गुरु यांचं. समीर खान, समीर खान एक कोल्हापूर जिल्ह्यातील नवोदित खेळाडू, हॅट्रिक करणारा खेळाडू, विरुपाडी स्पोर्ट्स संघाचा. त्याला मॅन द मॅच स्वतः विरूप पाटील यांच्या शुभ हस्ते देण्यात येत आहे. 10 धावा देऊन 5 बळी मिळवले होते समीर खान याने. त्याला मॅन द मॅच विरूप पाटील यांच्या शुभ हस्ते देण्यात येत आहे. आणि सद्दामला पहिले यश प्राप्त होत आहे प्रथमेशच्या स्वरूपात. एक मोठी पार्टनरशिप ब्रेक करतोय सद्दाम, तर त्याची जागा घेतोय नवीन फलंदाज. 89 पॉइंटचा हत्यार नाना नितीन साखळकर. वडिंग्यामधील एक महागडा खेळाडू. वडिंग्यामध्ये लीग असली की हा खेळाडूला सगळ्यात मोठी बोली लागते. असा खेळाडू ऑलराऊंडर खेळाडू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण मधला. कारण अंबाला म्हणलं तर अवघड ठरणार नाही. नितीन साखळकर याला ज्यानं बावडकरांच्या प्रेम दाखवलं आणि वडिंग्यामध्ये खेळण्याला संधी दिली. ग्रामीण मध्ये ला असा हा एकमेव खेळाडू आहे नितीन. सद्दाम तो नितीन साखळकर. चेंडू चेंडू हवेत. 85 ठिकाणी पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धाव प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण करतात. या फटक्यावर 2 धावेने धावसंख्या होती ती 72. तुमच्या बाहेरून जाणार चेंडू अवांतर चेंडू. अवांतर धावेने धावसंख्या होती ती 73.
तीन चेंडूचा खेळ पूर्ण आहे, अद्याप 3 चेंडूचा खेळ बाकी. मात्र सुपरकट फटका मारण्याचा प्रयत्न बसतोय, बाकीच काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक सागर माडिक. निर्धाव चेंडू, धाव संख्या स्थिर 73. 3 बाद 73. 4 चेंडूचा खेळ पूर्ण 7व्या षटकातील 5वा चेंडू घेऊन मेडिकल कॉलेजच्या बाजूने सद्दाम फकीर. यामध्ये बॅट चेंज घेऊन जातो चेंडू यष्टीरक्षक हातामध्ये. चौथा धक्का बसतोय नितीन साखळकरच्या स्वरूपात मोरिया स्पोर्ट्स संघाला. दुसरं यश वैयक्तिक कोट्यामधलं प्राप्त करतोय सद्दाम. 4 बाद 73 अशी धावसंख्या आहे ती मोरिया स्पोर्ट्स संघाची. तर नितीन साखळकर याची जागा घेतोय नवीन फलंदाज मांगलेगावचा सुपुत्र, एक ऑलराऊंडर खेळाडू सनी चरापले. नाही त्यांना नकोच आहे म्हणून आत गेले ते. तुम्हाला सांगितलं मी चहा आले की आज जायचं नाही अजिबात. किती पुमलू ते टीम मध्ये. अखेरचा चेंडू घेऊन 7व्या षटकातील सद्दाम. इमर्जन्सी मोड मध्ये यायचं. तर प्रेक्षकांची माहिती यानंतर सामना आजच्या दिवसातील अखेरचा सामना चालू सामन्यातील विजेता संघ दख्खन पन्हाळा स्पोर्ट्स संघाबरोबर खेळेल. आजच्या दिवसातील अखेरचा सामना यानंतर होणारा सामना चालू सामन्यातील विजेता संघ दख्खन पन्हाळा स्पोर्ट्स संघाबरोबर खेळेल. लोंगाचिडीने घेऊन काढलेला फटका सनियाचा. 1 धाव पूर्ण करतात. एका धावेने धाव संख्या होती ती 74. षटक संपत. सुंदर षटक म्हणावं लागेल सद्दाम फकीर याचं. आपल्या संघासाठी कमबॅक करतोय. 2 गडी बाद करून 4-5 धावा देतोय सद्दाम. सद्दाम आला वेळानं मुद्दाम. धावसंख्या 74. 7 षटकांच्या अखेरीस 74. अखेर षटक घेऊन कोण येते पाहूया. एक निर्णायक षटक ज्या षटकावर म्हणायचं नाही तर संपला म्हणायचं. पळत जाऊन द्या की. इरफान एक वेगवान एक तेज तर्रार गोलंदाज इरफान. धन्यवाद डीजे. अखेरचे शतक घेऊन येतोय मार्केटिंगच्या बाजूने इरफान. त्याचा सामना कराल तो आणि मोठे फटके मारण्यात माहीर असणारा फलंदाज सानी. तर आपले नॉन स्ट्रायकर यांना एका बाजूला खिंड लढवतोय तो आपल्या संघासाठी स्वतः कर्णधार रोहित खांडेकर. 15 चेंडू मध्ये 26 धावे खेळतोय रोहित खांडेकर. त्याच्यामध्ये 2 षटकारांचा समावेश. नॉन स्ट्रायकर एंडला स्ट्राईक वर आहे तो आत्ताच आलेला सानी चरापले. एक हार्ड हिटर आहे. तर वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक संघासाठी अखेर षटक घेऊन येतोय मार्केटिंगच्या बाजूने इरफान मालदार. फटका म्हणला की क्षेत्ररक्षक गजानन गोराने मिस फील्ड. 4 धावा मिळतात या फटक्यावर. 4 धावेने धाव संख्येत झपाट्याने वाढत संघात धाव संख्या होती ती. धन्यवाद डीजे. 78. संयोजक कमिटी जनरेटर चालू करून घ्यायचे आहेत.
चौथी धाव झालेली दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या होती ती 79. स्ट्रायकर होते तो स्वतः करणार एक हार्ड हिटर. 15 चेंडू मध्ये 26 धाव करून खेळतोय तो रोहित खांडेकर. आयकॉन खेळाडू आहे, स्वतः करणार आहे. मोरया स्पोर्ट संघाचा रोहित खांडेकर. त्याचा सामना त्याला करावा लागेल. इरफान मालदार एक तेर तरलाच गोलंदाज. उंच फटका, चेंडू हवेत आणि 6 धावा. धावसंख्या होती ती 85. तिसरा षटकार खेचतो रोहित खांडेकर. संयोजक कमिटी कुठं असेल त्यांनी जनरेटर चालू करून घ्या. आला गोटूवाने जनरेटर चालू करा रे वर. लाईट तुम्ही झाले 4 बॉल राहिले. हो उंच फटका मारला, निर्धाव चेंडू. कम बॅक करतोय इरफान मालदार. डीजे थांबा की. चांगला आहे, चांगला आहे. फलंदाज बाद. रोहित 5वा धक्का बसतो रोहित खांडेकर स्वरूपात. त्याच्या जागे नवीन फलंदाज मुकेश थोरात. अखेरच्या षटकातील अखेरचा चेंडू घेऊन इरफान मालदार. त्याचा सामना करेल तो एक हार्ड हिटर फलंदाज मुकेश थोरात. आलेला आहे संगमेश देवरुखचा गोड आवाज. जयेश पोटपोले. मधुर चेंडू हवेत आहे. चेंडू वाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद. आपल्या पहिल्या षटकामध्ये 2 बळी प्राप्त करतो इरफान. 85 धावा झाले. 86 धावांचं उद्दिष्ट असेल ते SP स्पोर्ट्स गगनबावडा संघासमोर. 48 चेंडू मध्ये 86 धावांची गरज असेल. पंचाने लवकर पळत या गार यायच्या अगोदर.
16 संघांनी सहभाग घेतलाय आणि त्यामधून जर पाहायला गेलं तर प्रत्येक दिवसामध्ये 4 संघ जे आहेत ते खेळताना पाहायला मिळतील. त्या 4 संघांमध्ये लीग पद्धतीने मॅचेस आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामधून 2 संघ जे आहेत ते क्वालिफाय होतील. पहिल्या दिवसामध्ये 4 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळाले, त्यामध्ये 2 संघ क्वालिफाय देखील झाले. अमीर भैया स्पोर्ट्स आज संघ, अमीर भैया मुलानी यांचा संघ, राहुल कुडचे त्यांचा आयकॉन खेळाडू खेळताना पाहायला मिळाला. त्यानंतर अर्पिता स्पोर्ट्स अश्विन डोंगरे सरांचा संघ, सागर मेतके मॅन फ्रॉम गडिंग्लजचा खेळाडू कालच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळाला. आणि या 2 संघांनी कालच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर सुपर 8 फेरीसाठी आपली पात्रता दर्शवली आहे. आणि आजच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर एक संघ आपल्याला मिळाला. आदित्य वीरू पाटील स्पोर्ट्स हा संघ क्वालिफाय झालाय सुपर 8 साठी. पहिले दोन्ही मॅचेस त्यांनी जिंकलेत. चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये त्यांचा देखील राहिला आणि त्या कामगिरीवरती अनिरुद्ध पाटील म्हणजेच वीरू पाटील सर देखील खुश आहेत. जावेद संधीने देखील चांगली कामगिरी केली आहे या स्पर्धेमध्ये. जर पाहायला गेलं तर पहिल्या दिवशी पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतकीय खेळ केली अविनाश सबडेने, 16 चेंडूमध्ये 50 धावा. त्यानंतर तानाजी चौगुले दुसऱ्या मॅच मध्ये 24 चेंडूमध्ये 67 धावांची नाबाद खेळी त्याच्या माध्यमातून. त्यानंतर देवराज मेटके या वर्षीच्या अंगामध्ये तो देखील फॉर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 17 चेंडू 52 धावांची खेळी त्याने देखील साकारले. आणि त्यानंतर राहुल कुडचे एक आयकॉन खेळाडू महत्वपूर्ण मॅच मध्ये त्याने देखील एक जबरदस्त खेळ केली. 39 धावांची ती खेळी होती. त्यानंतर महेंद्र शिवशरण यांच्या मॅच मधून देखील 47 धावांची ती महत्वपूर्ण खेळी कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि शेवटच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर मोहनने प्रभावित केलं. जे मॅच संघ पराभूत होत होता तेव्हाच या खेळाडूने अप्रतिम कामगिरी केली. मोहनने देखील कालच्या दिवसामध्ये प्रेक्षकांच्या मनावरती कुठेतरी अधिराज्य केलं. निश्चितच काय क्लासिकल फटके त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. कव्हरच्या वरून जे फटके केले कालच्या दिवसामध्ये ते वाकडणे जोगे होते आणि कालच्या दिवसामध्ये त्याची देखील चर्चा झाली. आणि जबरदस्त खेळ आजच्या दिवसामध्ये कोणी प्रभावित केलं असेल तर निश्चितच पहिल्या मॅच मध्ये राज पाटील हे सामनावीर ठरले होते. 3 विकेट 11 धावा. त्यानंतर जर पाहायला गेलं तर विनायक खोत यांनी देखील आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली. जावेद संधी 42 धावांची महत्वपूर्ण पारी दुसऱ्या मॅच मध्ये. त्यानंतर समीर खान या खेळाडूने आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 2 मॅच मध्ये 17 धावा करत 9 विकेट देखील मिळवल्या. चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक देखील समीर खानच्या नावावरती राहिली. सरनोबतवाडी एक्सप्रेस समीर खान प्रभावी होत असताना पाहायला मिळाले. आणि त्यानंतर रोहित खांडेकर या मगाच्या मॅच मध्ये 32 धावांची खेळी साकारली या खेळाडूने या मॅच मध्ये. आणि याच संघाला इथे मात्र प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 85 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी सागर महाडिक संघाचा 86 धावांचा पाठलाग करण्यासाठी सागर महाडिक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. कसबा ठाण्याला बिलॉंग करणारा खेळाडू आहे सागर महाडिक. 1 वर्ष या खेळाडूने देखील गाजवलं की KPLचं एक पर्व या खेळाडूच्या देखील नावावरती राहिलंय. एक जबरदस्त बॅटर आहे आणि त्याच्या साथीला कोण आहे या वर्षीच्या अंगामध्ये जर पाहायला गेलं तर युवा खेळाडू चमकत आहेत. आणि या युवा खेळाडूंच्या यादीमध्ये एक सर्वोत्तम नाव आहे ते म्हणजेच जर पाहायला गेलं तर साहिल कांबळे. इथे मात्र बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळते. मॅन फ्रॉम रुकडीचा खेळाडू आहे साहिल कांबळे. प्रभावी कामगिरी राहिली. रुकडी स्पोर्ट्स रुकडी हा संघ जो आहे तो ग्रामीण पटलावरचा एक चॅम्पियन संघ आणि त्याच चॅम्पियन संघातून खेळत असताना आपण या खेळाडूला देखील पाहिलं. निश्चितच जबरदस्त कामगिरी या खेळाडूची देखील राहिली. ही स्पर्धा पाहण्यासाठी आज जर पाहायला गेलं तर बारावाडीचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व DK सर यांचं देखील आगमन झालं. DK सर आपलं देखील सहर्ष स्वागत. या बारावाडी परिसरामध्ये जर पाहायला गेलं तर एक महत्वपूर्ण क्रिकेट रुजवण्याचं काम DK सरांनी केलं. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. मॅचला सुरुवात होते 86 धावांचा पाठलाग करायचा आणि त्यासाठी सागर माडिकने जबाबदारी घेतली. साहिल कांबळे देखील त्याच्या साथीने जोडले गेलेत आणि गोलंदाजी मार्कवरती सनी सरापले फिरकीचा जादूगार. ओहो पहिला चेंडू इथे मात्र फ्लिक केलाय. सुरेख फटका सजवला गेला. मिड विकेटला फटका खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल रोहित खांडेकर तिथे मात्र पाहायला मिळतात. या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर यष्टांच्या मागे राहून इथे जबरदस्त कामगिरी केली जाते ते म्हणजेच नाना म्हणजेच नितीन साखळकर यांच्या माध्यमातून
या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं त्यात तो यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असतो नेहमीच, परंतु त्या मागच्या मॅच मध्ये नव्हता, परंतु या मॅच मध्ये त्याने जबाबदारी घेतली आहे यष्टीरक्षणाची आणि खूप वेळेला जर पाहायला गेलं तर यष्ट्यांच्या मागे राहून या खेळाडूने देखील कित्येक युद्ध जिंकले तसा हा खेळाडू आहे आणि सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर सनीला देखील मार्गदर्शन करतोय. ज्याप्रमाणे सनीची गोलंदाजी आहे त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण देखील सजवलं गेलंय. ओहो चांगला चेंडू आहे. इथे जर पाहायला गेलं तर खाली क्षेत्र आहे, कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये फटका केलाय, डीपला प्रोटेक्शन दिलं गेलंय, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेलाय, चांगला फटका केला होता. पहा इथे आपल्याकडे जर पाहायला गेलं तर पॉईंटची जागा खाली आहे, त्यानंतर जर पाहायला गेलं तर कव्हर पॉईंटची देखील जागा खाली आहे आणि त्यानंतर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केलंय. म्हणजे कुठेतरी जर पाहायला गेलं तर ज्या प्रकारची गोलंदाजी आहे त्यानुसार इथे मात्र क्षेत्ररक्षण सजवलंय. डीप ओहो या चेंडूवरती समोरच्या दिशेने फटका सजवला जातोय, सुरेख फटका आहे, लाजवाब टायमिंग आहे आणि त्यानंतर थोडस जर पाहायला गेलं तर या फटक्यामध्ये ताकद कमी पाहायला मिळाली आणि म्हणूनच इथे फक्त 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतील. निश्चितच या मॅच मध्ये आपल्याला संघ खेळताना पाहायला मिळतोय बोरिया उद्योग समूह भोयवाडीचा संघ आणि या संघासाठी जर पाहायला गेलं तर महेश पाटील या व्यक्तिमत्वांचं देखील नाव घेणं गरजेचं आहे, कारण का महेश पाटील असतील त्याचबरोबर हो चांगला चेंडू आहे. इथे जर पाहायला गेलं तर फॉरवर्ड मिड विकेटला फटका केलाय, सिंगल तर येते तोपर्यंत महेश पाटील यांचा आपण उल्लेख करत होतो. महेश पाटील असतील, अजित वाघवे असतील, हे व्यक्तिमत्व आहेत या संघाला इथे मात्र कुठेतरी एक प्रमोट करत असताना पाहायला मिळत आहेत. इथे जर पाहायला गेलं तर सिंगल आली आहे, धावसंख्या वाढतीये. धावसंख्येचा जर विचार केला आतापर्यंत 6 धावा फलकावरती सावधता दाखवली जाते. सावधतेनेच इथे खेळावं लागेल आपल्याला, कारण का ही मॅच महत्वाची आहे आणि जिंकणं हे इथे मात्र कंपल्सरी आहे. ओहो इथे जर पाहायला गेलं तर थोडस जर पाहायला गेलं तर शॉर्ट सिलेक्शन खराब पाहायला मिळते. तो शॉर्ट खेळण्यासाठी जर पाहायला गेलं तर तयार नव्हते असं वाटलं होतं. सिंगलचा इथे प्रयत्न केला जाईल, परंतु त्यानंतर थोडस शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता, त्याच्यावरती आक्रमण करण्याची संधी होती, परंतु त्यानंतर इरादा जो बदलला तो पूर्णत्वास नाही. इथे मात्र जर पाहायला गेला तर फटका फसलाय, सनीचे आत इथे मात्र खोलताना पाहायला मिळतोय सनी आणि त्याच आतांमध्ये इथे महत्वाची विकेट सागर माडिक बॅक टू द पेव्हिलियन. संघाचा कर्णधार शिलेदार माघारी परतलाय. डीजे येस इथे जर पाहायला गेलं तर महत्वाची विकेट आली आहे. सागर माडिक थोडस निराश केलंय, परंतु त्यानंतर बॅटिंग साठी आलंय एक युवा टॅलेंटेड खेळाडू. जबरदस्त कामगिरी या खेळाडूची देखील राहिली आहे. सुशील गायकवाड आपण त्याला देखील पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एक जबरदस्त बॅटर आहेत. या वर्षीच्या अंगामध्ये जर पाहायला गेलं तर डबल बॉल क्रिकेट चांगल्या रीतीने खेळताना पाहायला मिळाले. MJ ट्रॉफी मध्ये देखील चांगला खेळ राहिला होता या खेळाडूचा. त्यानंतर जर पाहायला गेलं तर इस्लामपूरची स्पर्धा देखील या खेळाडूने गाजवली होती. सुशील गायकवाड आपण त्यांना देखील पाहतोय. मॅन फ्रॉम आरएचा खेळाडू आहे. पाहिजे कशा प्रकारे कामगिरी होईल, परंतु स्ट्राईक वरती साहिल देखील आले, परंतु गोलंदाजी मार्क वरती मॅन फ्रॉम चिरस्वाडचा गोलंदाज रोहित खांडेकर आपण त्यांना देखील पाहतोय. इथे रिवर्सचा फटका, वा 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 टाळ्यांचा गजर झालाच पाहिजे. वा काय फटका केला, जबरदस्त अटॅकिंग क्रिकेट. साहिलच्या बॅटमधून आलाय हा फटका. साहिल कांबळे जबरदस्त खेळाडू आहे, मॅन फ्रॉम रुकडीचा खेळाडू आहे, चांगली कामगिरी करतोय साहिल. ओहो इथे जर पाहायला गेला तर कवचला भेटण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चूक झाली आहे. आदित्य कदम आपल्याला पाहायला मिळाले
अजून एक चिंचवडचा खेळाडू आहे, चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील राहिलाय, परंतु थोडस नाराज केलाय आणि रोहितला देखील सांगतात, रोहित माझ्या त्या रेंज मध्ये नव्हता हा चेंडू, प्रयत्न मी केलेत परंतु त्या प्रयत्नामध्ये मला यश नाही आलंय, परंतु निश्चितच मला अजून एक संधी हवी, मी प्रयत्न करेन आपल्या संघासाठी हे सांगतात आदित्य. प्रयत्न चांगला होता इथे आदित्यचा. ओहो चांगला चेंडू आहे, ओळखलाय आणि त्यानंतर मिड विकेटला फटका केलाय, डीपला प्रोटेक्शन येत आहे, तोपर्यंत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, ओव्हर द रोप, चौकार 4 धावांसाठी. डीजे थँक्यू डीजे. निचेचा चांगला फटका खेळला, मिड विकेटला फटका खेळत असताना इथे चौकार देखील आलाय रोहित खांडेकरच्या विरोधात. आज चौकार पाहायला मिळतोय. रोहित खांडेकर एक जबरदस्त गोलंदाज आहेत, पहिल्या चेंडूवरती त्यांच्या विरोधात षटकार देखील पाहायला मिळाल्या. गेल्या वर्षीच्या सांगलीच्या स्पर्धेपासून हे चर्चे देखील राहिले. ओहो चांगला चेंडू ड्राईव्ह केलाय, सुरेख फटका समोरच्या दिशेने इथे जर पाहायला गेला तर मिड ऑफला स्टिअर करणारा फटका सजवण्याचा प्रयत्न झालाय, कार्पेटच्या साहाय्याने फटका केलाय, त्यानंतर सिंगल तर आले, सिंगलने इथे धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 17 धावा फलकावरती. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने आलेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. ओहो इथे मात्र मिस्ट्री गोलंदाजी ओळखावी लागेल, थोडासा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु इथे जर पाहायला गेलं तर तो अचूकता फटक्यामध्ये पाहायला मिळाली नाहीये. ती अचूकता इथे मात्र दाखवावी लागेल. सुशील गायकवाडला एक चांगले फलंदाज आहेत, परंतु मगाच्या मॅच मध्ये निराश केलाय, परंतु या मॅच मध्ये पुन्हा एकदा संघ सहकार्याने विश्वास दाखवला या खेळाडूवरती, परंतु तो विश्वास इथे मात्र आपल्याला पूर्णत्वास न्यायचा आणि त्यासाठी इथे मात्र थोडासा वेळ घ्यावा लागेल आपल्याला. धावसंख्या आतापर्यंत 19 धावा फलकावरती लागले जात आहेत, आपल्याला 86 धावांचा पल्ला पार करायचा आहे. इथे गरुड भरारी घ्यायचे आपल्याला आणि इथे त्याचप्रमाणे आपल्याला संयम देखील बाळगावा लागेल, तो संयम महत्वाचा आहे या मॅच मध्ये. ओहो मोठा फटका खेळायचा होता, वाटलं होतं इथे जर पाहायला गेला तर रॉंग वनचा वापर इथे मात्र चांगल्या रीतीने केलाय, रोहित खांडेकरने रॉंग वन टाकलाय आणि त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर सॉरी माफ करा, थोडस जर पाहायला गेलं तर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 19 धावा फलकावरती लागले जात आहेत. 19 धावा या फलकावरती. या आधी जर पाहायला गेलं तर फक्त 6 धावा दिल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आलेत, म्हणजे धावसंख्या आता मात्र वाढायला देखील लागली आणि त्यासाठी इथे मात्र निश्चितच साहिलचं देखील कौतुक करावं लागेल. साहिल कांबळे एक जबरदस्त खेळाडू आहेत. शहाऐंशी धावांचा पल्ला इथे मात्र पार करायचा आहे. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर धावा बनवल्या गेलेत आपल्या माध्यमातून 19 धावा, म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 36 चेंडू आणि 67 धावांची आवश्यकता आपल्याला इथे या मॅच मध्ये आहे. 36 चेंडू 67 धावा आपल्याला बनवायचे. साहिलचा रोल इथे मात्र महत्वाचा असेल आणि सुशीलला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती मॅन फ्रॉम भोयवाडीचा खेळाडू प्रथमेश कदम, तो देखील या स्पर्धेमध्ये चांगला कामगिरी करताना पाहायला मिळाला. पहिला चेंडू खराब टाकलाय, थोडस जर पाहायला गेलं तर शॉर्ट पिच मध्ये चेंडूचा वापर इथे मात्र केला जातोय. थोडस जर पाहायला गेलं तर द्विधा मनस्थितीमध्ये पाहायला मिळाले पहिला चेंडू टाकत असताना आणि त्याचमुळे कुठेतरी हा चेंडू आहे जो आहे तो अचूक टप्प्यावरती पाहायला मिळाला नाहीये. हो चांगला चेंडू आहे, अप्रतिम चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला जातोय. सुरेख चेंडू हाताला गेलाय आणि निश्चितच जर पाहायला गेला तर हा चेंडू रोखण्यासाठी सक्षम होता. चांगला चेंडू डिलिव्हर केलाय,
उंची नाहीये या चेंडूवरती आणि म्हणूनच थोडस फसताना देखील पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. रोहित खांडेकर आपण यष्टांच्या मागे तो देखील पाहतोय आणि त्यानंतर सूत्र देखील हलवतोय. ज्या प्रकारची गोलंदाजी आहे त्यानुसार इथे मात्र क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. ओहो फटका इथे मात्र फसलाय. फ्लाइंग स्लिपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल तर आली आहे इथे मात्र फटकावरती. इथे आपल्याला पार फरक ते देखील पाहायला मिळाले. अजून एक दर्जेदार गोलंदाज म्हणजे या संघाकडे गोलंदाजी कमी नाहीये. या बोईवाडी संघाकडे गोलंदाज दर्जेदार आहेत. या संघाकडे प्रथमेश आहेत. या संघाकडे रोहित खांडेकर आहेत. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर नितीन साखळकर दर्जेदार गोलंदाज. त्यानंतर पार्थ फरागडे हा देखील चांगला गोलंदाज आहे. तेजसचा देखील वापर आपण करू शकतो. चांगला तो देखील गोलंदाज आहे. बोईवाडीचा अजून एक उभरता सितारा. एक चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून देखील झाली. ओहो चांगला चेंडू इथे मात्र जर पाहायला गेलं तर बॅकफुट वरती जाऊन फटका केला जातो. इथे जर पाहायला गेलं तर कुठेतरी स्ट्रगल करताना पाहायला मिळते सातत्याने सुशील गायकवाड. जो त्यांचा नॅचरल गेम आहे अटॅकिंग गेम तो त्यांना खेळावा लागेल. या मैदानाच्या आतमध्ये थोडस त्यांना वेळ व्यतीत करावा लागेल आणि त्यानुसार चांगले फटके सजवावे लागतील. रिवाचा फटका सजवलाय. सुरेख फटका आहे. इथे तर सिंगल आले. डबलचा इथे मात्र प्रयत्न केलाय. 2 तर आले आहेत. पुन्हा एकदा चूक झाली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि तोपर्यंत 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळते. 2 धावांनी धावसंख्या वाढती आहे. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 24. 24वा फटकावरती मोठा पल्ला आपल्याला पार करायचा आहे. ओहो चांगला चेंडू इथे मात्र जर पाहायला गेलं तर समोरच्या दिशेने फटका केलाय. 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्यांना बेदत इथे मात्र चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओरदरोप चौकार 4 धावांसाठी. इथे चांगला फटका केला होता. निश्चितच लॉंग ऑफला भेटण्याचा प्रयत्न इथे मात्र झाला. 4 धावा देखील आल्या संघाच्या खात्यामध्ये. फुल टॉस आहे त्याच्यावरती पूर्ण ताकदीचा वापर परंतु फटका फसलाय. संध्याकाळचा सत्र आहे आणि म्हणूनच तिथे ताकद कमी पाहायला मिळाली. साहिल कांबळे बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. धावसंख्या आतापर्यंत 28वा फटकावरती लागले जात आहेत. साहिल कांबळेची ती महत्वपूर्ण विकेट शेवटच्या चेंडूवरती आली. प्रथमेशने एक महत्वपूर्ण विकेट आपल्या संघाला मिळवून दिली. आता मात्र बॅटिंग साठी जर पाहायला गेलं तर गजानन गुरव आपण त्यांना देखील पाहतोय आणि कोणीतरी म्हटलं देखील आहे मित्रांनो, संघर्षाच्या वाटेवरती चालताना पाय थकतात पण स्वप्न डोळ्यासमोर असले की मन कधीच थांबत नाही. आज जखमा दिसतात म्हणून काय झालं, उद्याचा आज संघर्ष यशाची ओळख बनणार आहे आणि ती ओळख दाखवण्यासाठी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये गजानन गुरव देखील पाहायला मिळतील. या खेळाडूला इथे मात्र या मॅच मध्ये एक इम्पॅक्टफुल इनिंग साकारावी लागेल परंतु आपण सोपं नाहीये कारण का अपोजिट संघाकडे देखील जबरदस्त गोलंदाज आहेत. गोलंदाजी युनिट या संघाचं जर पाहायला गेलं तर चांगलं आहे आणि या संघाकडे फिरकीचे जादूगार आहेत. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर जे गोलंदाज होते आतापर्यंत प्रभावशाली गोलंदाज होते. पहिले षटक टाकलं ते म्हणजेच सनी सरापले ते देखील फिरकीचे जादूगार आहेत. रोहित कांडेकर आपण त्यांना देखील पाहतो. मिस्त्री गोलंदाज ओळखले जातात. प्रथमेश कदमने देखील प्रभावित केलं या स्पर्धेमध्ये, तो देखील फिरकीचाच गोलंदाज. इथे पार्क फरक आले इथे पार्कच्या विरोधात आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकांनी केलेली चूक 4 धावा देऊन गेले. 4 धावेसाठी हा फटका. डीजे
थँक्यू डीसी. पारच्या विरोधात पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. ओहो, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चौकाराचं उत्तर दिलंय का? निश्चितच या चेंडूवरती चौकाराचं उत्तर मिळालंय. सुशील देखील बॅक टू द पेव्हलियन. सुशील इथे मात्र माघारी परतलेत आणि जर पाहायला गेलं तर कृष्णाजी पिंगळे सर यांचं देखील आगमन झालं. निश्चितच जर पाहायला गेलं तर या स्पर्धेसाठी कृष्णात पिंगळे सरांनी खूप मेहनत घेतली. ही KPL ची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करतायत, तर सर्वांनीच मेहनत घेतली. आपण देखील मगाशी म्हटल्याप्रमाणे निश्चितच या स्पर्धेसाठी नंदू उल्पे सर असतील, मनोज सकपा असतील, मुकेश शिंदे असतील, कृष्णात पिंगळे सर असतील, नितीन माने असतील, इंद्रजित बावडेकर असतील, टोनी बावडेकर आणि संपूर्ण बावडा क्रिकेट क्लब या स्पर्धेसाठी निश्चितच मेहनत करताना पाहायला मिळाला. आणि म्हणूनच ही स्पर्धा डे होणार होती, परंतु यांनी इथे मात्र खूप मेहनत घेतली आणि संग्राम उल्पे यांनी देखील खूप मेहनत घेतली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. ओहो, लोअर फुल टॉस होता, त्याच्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. ओहो, चूक झाली, कॉलिंगचा अभाव इथे मात्र पाहायला मिळाला होता आणि म्हणूनच आजच्या टिपला गेला नाहीये. पहा, पहिला चेंडू देखील चांगलाच टाकला होता पार पराठेने, परंतु इथे मात्र जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून चूक झाली. तो जजमेंट प्रॉपर पाहायला मिळालं नाही, त्यामुळे चौकार आला. दुसऱ्या चेंडूवरती लगेचच पाचने एक चांगला चेंडू त्यामध्ये फलंदाज फसताना पाहायला मिळाले आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती देखील जवळजवळ विकेट होती. एफर्ट थोडीशी कमी पाहायला मिळत, थोडस बॉल जज होत नाहीयेत. या रात्रीचा खेळ कोल्हापूरकर कमी खेळतात, डे नाईटच्या स्पर्धा या कोल्हापूर नगरीमध्ये कमी होतात आणि म्हणूनच कुठेतरी या एक प्रयत्न जो आहे तो या बावडाकरांचा देखील राहिला. ओहो, निश्चितच जर पाहायला गेला तर हा चेंडू जो आहे तो मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न केला गेला आणि या प्रयत्नामध्ये मात्र गोलंदाजाला यश आलंय. चांगला चेंडू टाकतायत फराटे, कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे तो मेहनत घेतोय, सध्याच्या घडीला इंजिनियरचं शिक्षण घेत असताना क्रिकेटची देखील आवड जोपासली जाते या खेळाडूच्या माध्यमातून. इथे रिवर्सचा फटका, इथे जबरदस्त चेंडू डिलिव्हर केला जातोय. फुलरलेनचा चेंडू होता आणि या चेंडूवरती उत्तर नाहीये. जबरदस्त चेंडू यॉर्क करून घेतलाय स्वतःच. रिवर्सचा फटका इथे मानस पुन्हा एकदा पाहायला मिळाला, परंतु सध्याच्या घडीला चेअरअप करण्याचा प्रयत्न हा गगन बावडाकरांचा देखील राहिला, कारण त्यांचा संघ आहे. या चेंडूवरती फटका जबरदस्त घेतला गेला. वाह, टायमिंग सही तो सब कुछ सही, टायमिंग जुळून आलाय, षटकार देखील आलाय 6 धावींसाठी. थँक्यू डीसी. 4 षटकांचा खेळ संपुष्टात. 4 षटकांमध्ये 39 धावा फलकावरती लागले. 24 चेंडू, अजून देखील 47 ची आवश्यकता आहे. 24 चेंडू 47 धावा आणि प्रेक्षकांच्या माध्यमातून अबू सय्यदचा आवाज मी ऐकला. निश्चितच अबू देखील काय म्हणत होते, अबू म्हणत होते आपल्याला 5 षटकारांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 24 चेंडू आहेत, त्यामध्ये आपल्याला फक्त 5 षटकार मारायचे आहेत, म्हणजे इथे आपल्याला संयम राखावा लागेल. निश्चितच एक मेसेज जो आहे तो दिला गेला आणि चेअरअप करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गगन बावडा परिसरातील एक दर्जेदार खेळाडू अबू हे देखील मॅच पाहण्यासाठी आलेत आज आपल्या संघाला इथे चेअरअप करण्यासाठी. तो देखील पाहायला मिळतोय. थोडस पायाची इंजुरी आहे आणि या पायाची इंजुरीतून सावरण्याचा प्रयत्न त्याचा देखील राहिलाय. निश्चितच उगवाई देवी चषक आपल्याला गगन बावडा परिसरामध्ये पाहायला मिळेल लवकरच. ही स्पर्धा देखील आपल्या भेटीसाठी येते. त्यानंतर जर पाहायला गेलं तर शंभूराजे डे नाईट क्रिकेट स्पर्धा, अजून एक दर्जेदार स्पर्धा आपल्या भेटीसाठी येते. निश्चितच चांगलं आयोजन पाहायला मिळते कोल्हापूर नगरीमध्ये. कोल्हापूर म्हटलं की आपल्याला नेहमीच डोळ्यासमोर येतो तो म्हणजे फुटबॉलचा खेळ, कारण का कोल्हापूर जे आहेत ते कुस्ती प्रेमी आहेत आणि फुटबॉल प्रेमी आहेत, परंतु या क्रिकेटच्या खेळाने देखील त्यांना वेळ लावलाय
आणि म्हणूनच सातत्याने मोठमोठ्या चांगल्या स्पर्धा ज्या आहेत त्या आपल्या भेटीसाठी येत असतात या कोल्हापूर नगरीमध्ये. आणि थोड्याच दिवसानंतर आपल्याला डोगरा चषक एक मानाची अभिमानाची स्पर्धा याच बावड्याच्या पॅव्हलियन मैदानावरती पाहायला मिळेल. खूप थोड्या दिवसातच एक जर पाहायला गेलं तर लाखाची धनी होण्याची ही स्पर्धा आहे. कित्येक वर्षाची परंपरा ही डोगरा चषकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण जर पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेट विश्वातील जे नामवंत खेळाडू आहेत ते या स्पर्धेसाठी येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. ISPL ची स्पर्धा चालू आहे आणि ती स्पर्धा संपल्यानंतर लगेचच आपल्याला ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी येते. म्हणजे खूप सारे खेळाडू आपल्या भेटीसाठी पुन्हा एकदा येतील. परंतु सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या अटॅकवरती सनी सरपलेचा वेगवान चेंडू, थोडासा टर्न देखील पाहायला मिळाला. वेग आणि टर्न दोन्हींचं मिश्रण, परंतु यष्टीरक्षक आणि त्याचबरोबर स्लिपच्या क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4 धावी जरी. हो चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. सुरेख चेंडू हाताला जातोय. आणि मी म्हणेन मी मगाशी जर पाहायला गेलं तर जेव्हा सागर माडिक टॉस जिंकले तेव्हा मी त्यांना विचारलं होतं की या मॅच मध्ये आपण एक वेगळा निर्णय घेतलाय का, इथे क्षेत्ररक्षणाचा निर्णय तुमचा चुकलाय का. तेव्हा ते म्हणाले होते आम्ही चेसिंगला इथे मात्र प्राधान्य दिलं, आमच्याकडे चांगले फलंदाज देखील आहेत. निश्चितच त्यासाठी इथे जर पाहायला गेलं तर निर्णय चुकलेला आपल्याला पाहायला मिळाला. कारण का एक चांगली धावसंख्या उभारली गेली 86 धावा आणि त्या धावसंख्येचा संध्याकाळच्या 17 मध्ये पाठलाग करणं सोपं नाहीये आणि प्रयत्न जरूर केला जातोय. धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेली तर 45 धावा या धावफलकावरती लागलेत. जे गगन बावड्याचे जे प्रेक्षक आहेत ते सध्याच्या घडीला सांगतात आपल्याला फक्त 5 षटकारांची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. फक्त संयम राखणं गरजेचं आहे. मयूर बिल्लेला देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटर आहे. मगाच्या मॅच मध्ये त्यांनी इम्पॅक्टफुल इनिंग त्याने देखील साकारली या स्पर्धेमध्ये. ओहो या चेंडूवरती फटका फसलाय. मिड विकेटला फटका केला गेलाय. इथे सिंगल तर आली आहे. डबलचा इथे निश्चितच प्रयत्न केला आणि तो प्रयत्न देखील यशस्वी झालाय. मयूर बिल्ले आणि त्याचबरोबर गजानन गुरव हे दोन्ही खेळाडू जर पाहायला गेलं तर प्रॅक्टिस एकत्रच करत असतात. म्हणजे कॉम्बिनेशन आहे या खेळाडूंमध्ये. ओहो इथे जर पाहायला गेलं तर चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर दरम्यानच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल झाला. डीपला प्रोटेक्शन आहे तोपर्यंत सिंगल तर आली आहे आणि सिंगलने धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. मयूर बिल्लेचा जर विचार केला मगाच्या मॅच मध्ये 43 धावा नाबाद खेळ त्यांनी साकारली होती. चांगला खेळ दाखवला होता मगाच्या मॅच मध्ये आणि संयमाचीच पारी साकारली होती आणि सध्याच्या घडीला तो संयम देखील पुन्हा एकदा उपयोगी ठरणार आहे आपल्याला. ओहो चांगला चेंडू आहे. कार्पेटच्या साईने इथे मात्र कव्हरला केलाय. डीपला प्रोटेक्शन येत आहे. सिंगल तर आले. डबलचा पूर्ण इथे प्रयत्न केला आणि डबल इथे कन्वर्ट झाली. 2 धावे इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळते. 2 धावेने धावसंख्या आतापर्यंत 48 धावा फलकावरती लागले जात आहेत. 5 षटकांचा खेळ संपुष्टात. 5 षटकांमध्ये आतापर्यंत धावा झालेत 48. म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील जर पाहायला गेलं तर 18 चेंडू 36 ची आवश्यकता आहे. 18 चेंडू 36 धावा. सुमधुर संगीताचा आस्वाद घेऊया आणि लगेचच या मॅच कडे येऊया. डीजे फुटबॉल खेळणारे खेळाडू जे आहेत त्यांनी फुटबॉल विनंती आहे आपल्याला की प्लीज आपण ते बॅरिकेड्स लावलेत त्याच्या पलीकडेच खेळायचं आहे. कारण का ते डिजिटल जे लावलेत ते फाटतायत आणि जे मुलं जी खेळत आहेत त्या डिजिटलला जे आपण स्क्रॅच पाडतायत का ते ब्रेक करतायत. प्लीज ते करू नका. आपली अभिमानाची स्पर्धा आहे. एक चांगला आहे. ही सुशोभित करणारी ही स्पर्धा आहे आणि ते इम्पॅक्टफुल वाटतंय आणि त्यामुळे प्लीज आपण असंही कोणतेही कृत्य करायचं नाहीये जेणेकरून या स्पर्धेला गालबोट लागेल. मेहनत खूप घेतली आहे. दिवस रात्र मेहनत घेतली आहे आणि ती मेहनत तुमच्या अशा कृतीने
कुठेतरी बेकार जाणार आहे आणि त्यामुळे प्लीज सहकार्य करायचे. आपली स्पर्धा आहे, कोल्हापूरची स्पर्धा ही आणि कोल्हापूरकर शिस्तीसाठी ओळखले देखील जातात. गोलंदाजी मार्कवरती प्रथमेशला कंटिन्यू केलं जात आहे. या आधीचं षटक त्यांनी हाताळलं होतं, पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. हा चेंडू निश्चितच पहिला चेंडू इथे मात्र प्रथमेशचा एक्स्ट्रा धावेसाठी पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा धाव आली संघाच्या खात्यामध्ये, एक्स्ट्रा धाव ऍड होईल म्हणजे धावसंख्या 49 धावसंख्येवरती विराजमान होईल. म्हणजे 35 धावांची आवश्यकता असणार आहे ही मॅच जिंकण्यासाठी. 18 चेंडू 35 धावा म्हणजेच आपल्याला 12च्या सरासरीने ही धाव गती वाढवायची आहे प्रति षटकामध्ये. म्हणजेच आपण 6 चेंडू 12चं कुठेतरी डोळ्यासमोर ठेवूनच ही रणनीती आखावी लागेल. कारण का जर पाहायला गेलं तर छोटे टार्गेट जर आपण अचीव केलं तर मोठं टार्गेट आपोआपच अचीव केलं जाणार आहे आणि म्हणूनच ते छोटं टार्गेट डोळ्यासमोर ठेवूनच कामगिरी पूर्णत्वास न्यावी लागेल. त्यासाठी इथे प्लॅनिंग महत्वाचं आहे, थोडस बातचीत करणं देखील महत्वाचं आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये ती बातचीत पाहिजे. ओहो, चांगला चेंडू डिलिव्हर केला जातो या चेंडूवरती. वा वा वा, जबरदस्त, एक जबरदस्त मयूर बिल्लेच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतोय. गगन बावड्याचा सुपरस्टार मयूर बिल्ले षटकार. डीजे थँक्यू डीजे. 55 धावा फलकावरती लागले जात आहेत म्हणजे जिंकण्यासाठी आवश्यकता कितीची आहे हे देखील महत्वाचं आहे. जिंकण्यासाठी आवश्यकता सॉरी 57 धावा फलकावरती लागलेत आणि या चेंडूवरती देखील सिंगल आली म्हणजेच धावसंख्या 58 वरती विराजमान झाली. 58 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 58 धावा फलकावरती म्हणजे जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 28 धावांची आवश्यकता अजून देखील आहे ही मॅच जिंकण्यासाठी. 28 धावा आपल्याला बनवायचे आहेत. मयूर बिल्ले देखील सांगतायत एक षटकार आलाय आणि आता मात्र आपल्याला सिंगल डबल धावा देखील चालतील कारण का आपल्याला प्रति षटकामध्ये 12च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. एक खराब चेंडू आला तर आपल्याला त्याच्यावरती प्रहार करायचा आहे परंतु संयम देखील महत्वाचा आहे. आपल्याला एक पार्टनरशिप महत्वाची आहे आणि तेच करावं लागेल. गजानन गोरखोडे अनुभव आहे परंतु तो पणाला लावावा लागेल. प्रथमेश वरती थोडस प्रेशर पाहायला मिळतोय परंतु प्रेशर घ्यायचं नाहीये. प्रेशर पुढच्या संघावरती देखील आहे. ओहो, चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. हा चेंडू टाकल्यानंतर कुठेतरी मला रोहित खरातची देखील आठवण झाली. ज्या प्रकारे रोहित खरात गोलंदाजी करतात त्याप्रमाणे इथे जर पाहायला गेलं तर तशा प्रकारची गोलंदाजी ऍक्शन देखील पाहायला मिळते प्रथमेश कदमची. निश्चितच चांगली गोलंदाजी करतात, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करून चेंडूला आत बाहेर वळवण्याची क्षमता जी आहे ती दाखवत आहेत देखील या मॅच मध्ये. ओहो, इथे मात्र चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. थोडस फ्लाइट डिलिव्हरी, लोवर फुल टॉस होता त्याच्यावरती आक्रमण करायचं होतं परंतु सिंगल धाव ही बाईकच्या स्वरूपामध्ये येते. बॅटचा आणि संपर्कच नाहीये. बॅट आणि बॉलचा जो संपर्क होणं गरजेचं आहे तो झाला नाहीये आणि म्हणूनच इथे जर पाहायला गेलं तर सिंगल धाव ऍड होतीये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 59 धावा फलकावरती लागले जात आहेत. ही चांगली मॅच पाहायला मिळते. निश्चितच सागर माडिक देखील सांगतायत की आम्ही चेस मास्टर आहोत आणि आमच्या माध्यमातून इथे मात्र जर पाहायला गेलं तर बॉलिंग स्वीपचा फटका इथे जबरदस्त या फटक्यासाठी ओळखला जातो मयूर बिल्लेच्या बॅट मधून ब्रँडेड चौकार. 4 धावा. थँक्यू.
यस जर पाहायला गेलं तर 12 चेंडू 23 ची ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू 23 धावा, जबरदस्त मॅच. जे उशिरा प्रेक्षक जोडले गेले त्यांच्या माहितीसाठी ही मॅच आहे बोरिया उद्योग समूह भोयवाडीच्या विरोधात एसपी स्पोर्ट्स गगनबावडा या दोन मातबर संघांमध्ये. एका बाजूला सचिनजी पडवळ सरांचा संघ तर दुसऱ्या बाजूला भानुदास पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या दोन संघांमध्ये ही लढत पाहायला मिळते. 12 चेंडू अजून देखील 23 ची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. 12 चेंडू 23 धावा अजून देखील आपल्याला बनवायचे त्या मॅच मध्ये. हे षटक महत्वाचं आहे. रोहित खांडेकर गोलंदाजीसाठी पहिला चेंडू जबरदस्त टाकला जातोय. थोडस जर पाहायला गेलं तर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू यष्ट्यांच्या मागे आपल्याला थोडीशी चूक होताना पाहायला मिळाली. निश्चितच थोडीशी चूक केली नानाने. नितीन साखळकर यांच्या माध्यमातून ही चूक झाली आणि त्यानंतर थोडस नाराज देखील आहेत रोहित खांडेकर कारण का चांगला चेंडू डिलिव्हर केला होता. वाईट +1 सॉरी माफ करा इथे वाईट +1 एकूण 2 धावा. ओहो हा चेंडू देखील जर पाहायला गेला तर चांगल्या पद्धतीने वळवलाय. सुरेख चेंडू हाताला जातोय रोहित खांडेकर. हे षटक महत्वाचं आहे त्याला देखील माहिती आहे आणि म्हणूनच जबाबदारी देखील घेतली या खेळाडूंनी आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी पूर्णपणे या मॅच मध्ये झोकून देत असताना पाहायला मिळते. चांगली फलंदाजी इथे मयूर बिल्लेच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. ओहो या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर जबरदस्त चेंडू आतल्या दिशेने वळण घेणारा मिड विकेटला फटका. एक तर आली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न केले, फंबल झाले आणि याच परिस्थितीमध्ये 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळत आहे. थोडस नाराज केलंय क्षेत्ररक्षकाने पुन्हा एकदा. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये. मयूर बिल्ले कौतुक या खेळाडूचं देखील जितकं करावं तितकं कमी आहे कारण का संघ एका बाजूला जर पाहायला गेलं तर पराभवाच्या छायेमध्ये ढकलला जात होता परंतु त्यावेळेला एक संयमाची खेळ साकारली गेली. गगन बावड्याचा सुपरस्टार कित्येक वेळेला स्वतःला सिद्ध करताना पाहायला मिळाल्या. चांगली कामगिरी केली. ओहो चांगला चेंडू आहे, जबरदस्त चेंडू वळवला देखील. थोडस एक पाऊल पुढे टाकलं परंतु त्या पावलांना मागे कसे खेचायचं हे रोहित खांडेकरला जरूर माहिती आहे आणि म्हणूनच आज चेंडू देखील निर्धाव टाकलाय. धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेले तर 67 धावा फलकावरती. जिंकण्यासाठी अजून देखील आवश्यकता 9 चेंडू 19 आहे. ओहो आता मात्र या चेंडूवरती निश्चितच बॅटची हलकीशी काढा आणि निश्चितच यष्ट्यांच्या मागे राहून नितीन साखळकरने एक जबरदस्त जेल टिपलाय. मयूर बुल्लेची एक संघर्षपूर्ण खेळी. आठ चेंडू 19 धावांची आवश्यकता अजून देखील आहे. 8 चेंडू 19 धावा. बॅटिंग साठी अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अक्षय पाटील तिसंगीचा हा खेळाडू आहे. अक्षय पाटील पाहायचंय कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. अक्षयच्या माध्यमातून 8 चेंडू आहेत 19 धावा बनवायचे या मॅच मध्ये. 8 चेंडू 19 धावा. रोहित खांडेकर एक चांगलं षटक हातात आहेत. या चेंडूवरती रिवाचा फटका इथे चुकलाय हा फटका आणि म्हणूनच हा चेंडू डॉट देखील येत असताना पाहायला मिळतोय. इथे जर पाहायला गेला तर सिंगल धाव देखील आली असती तरी चाललं असतं परंतु डॉट चेंडूची आवश्यकता इथे नाहीये गगन बावडा संघाला. परंतु चूक केली जाते अक्षय पाटीलच्या माध्यमातून. इथे चूक करतायत अक्षय पाटील आपण. ओहो फटका तर चांगला खेळलाय. वा 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 आणि इथे चौकार देखील येतोय 4 धावेसाठी. हा जबरदस्त वार. थँक्यू डीजे. 6 चेंडू 15 ची आवश्यकता आहे. 6 चेंडू 15 धावा. निश्चित आमचे जे स्कोरर आहेत सतीश
कुशवाड यांच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळते. त्याचबरोबर सलीम भैया देखील आम्हाला सांगतायत, सॉरी कुशवाह, सतीश कुशवाह जे स्कोरची भूमिका, ऑनलाईन स्कोरची भूमिका पार पाडतात ते देखील सांगतायत. 6 चेंडू राहिलेत आणि या 6 चेंडू मध्ये आवश्यकता 15 धावांची देखील आहे. 6 चेंडू 15 धावा, जबरदस्त मॅच पाहायला मिळते. 6 चेंडू 15 धावा, शेवटचं षटक कोणाच्या माध्यमातून पूर्णत्वास नेलं जाईल हे देखील पाहायचं आहे. शेवटच्या षटकासाठी नितीन साखळकर जबरदस्त गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. नितीन साखळकर म्हणजे नाना, विकी चषकाचे आयोजक. निश्चितच एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वडंगेला बिलॉंग करणारे व्यक्तिमत्व आणि यांच्यावरती प्रेम करणारा वर्ग देखील खूप आहे. नितीन साखळकर प्रेमी म्हणून ओळखले जातात. त्यांचे फॅन फॉलोअर्स निश्चितच खूप आहेत आणि म्हणूनच हे नाव सातत्याने चर्चेत असतं. वडंगीचे सरपंच म्हणून देखील कार्यभार सांभाळला या व्यक्तिमत्वाने. असे व्यक्तिमत्व आहे, जबाबदारी स्वीकारणं हे त्याला माहिती आहे आणि सध्याच्या घडीला ती शेवटच्या षटकाची जबाबदारी घेऊन आलेत. पुन्हा एकदा त्यांच्या विरोधात गजानन गौरव, पोलिसी दणका कसा असतो ते त्याला देखील दाखवावं लागेल या मॅच मध्ये. चांगली मॅच आहे. पहिला चेंडू वेगवान टाकलाय, जबरदस्त चेंडू डिलिव्हर केला जातोय. इथे तर सिंगल आली आहे, डबलचा इथे प्रयत्न केला जाईल का? प्रयत्न केलाय, 2 धावा तर निश्चित आल्या आहेत, म्हणजे समीकरण बदललंय. आता मात्र येणारे 5 चेंडू, आवश्यकता 13 धावांची देखील आहे. 5 चेंडू 13 धावा. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, गिरकर संभलने वालों की पहचान नहीं होती. अंधेरे कितने गहरे क्यों ना हो, मेहनत की एक चिंगारी बेकार नहीं होती. मेहनतीची एक चिंगारी पेटवणं गरजेचं आहे आणि ती चिंगारी तुम्हाला यशाच्या शिखरावरती पोहोचवणार आहे. येणारे 5 चेंडू, आवश्यकता 13 धावांची देखील आहे. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा आजच्या दिवसामध्ये पाहायला भेटतोय आणि लोअर स्कोरिंगच्या मॅच चांगल्या राहिल्यात आजच्या दिवसामध्ये. निश्चितच 75 धावा आणि 83 धावा लोअर स्कोरिंग आपण का म्हणतोय तर कालच्या दिवसामध्ये 115, 116 त्याचबरोबर 102 धावा देखील झाल्यात. आजच्या दिवसामध्ये तेवढी धावसंख्या नाहीये, परंतु जेवढ्या तेवढ्या महत्वपूर्ण मॅच पाहायला मिळतात. ओहो, या चेंडूवरती वा 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 वा, जबरदस्त ताकद एकवटली आणि त्यानंतर एक शानदार षटकार देखील पाहायला मिळाला. नितीन साखळकरच्या विरोधात आलाय हा शानदार गगनचुंबी षटकार. 6 धावा. निश्चितच जर पाहायला गेलं तर या षटकाराने इम्पॅक्ट टाकला या मॅच मध्ये. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 79 धावा फलकावरती. जिंकण्यासाठी कितीची आवश्यकता आहे? 4 चेंडू 7 ची आवश्यकता अजून देखील आहे. 4 चेंडू 7 धावा. जबरदस्त मॅच इथे मात्र पाहायला मिळते आणि डीजे मास्टर देखील सांगतायत थोडस झटपट पटापट मॅच आवरायची आहे. झटपट पटापट सध्याच्या घडीला ट्रेंडिंग मध्ये असणारे हे सॉन्ग आपल्याला पाहायला मिळते. अजय पाटील देखील मॅच पाहतायत. वडंगेचा एक वरंगी पाडाळी या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू हा देखील खेळताना पाहायला मिळेल. ओहो, हा चेंडू वेगवान टाकलाय परंतु दिशाहीन आहे. एक्स्ट्रा धाव, एक्स्ट्रा धाव, एक्स्ट्रा धाव. या एक्स्ट्रा धावेने इथे मात्र एक धाव कमी केले. या संघर्षाची एक धाव इथे मात्र कमी झाली आहे. आता मात्र जिंकण्यासाठी चेंडू 4 आहेत, परंतु आवश्यकता एका षटकाराची देखील आहे. एका षटकाराने मॅच फिनिश केली जाऊ शकते. दोन्ही स्टाईलने फिनिश केली जाईल का पाहायचंय. 4 चेंडू 6 ची आवश्यकता. जबरदस्त मॅच. ओहो, हा चेंडू वेगात टाकलाय. पुन्हा एकदा इथे एक्स्ट्रा धाव आहे. नितीन साखळकर चूक करताय आपण. यष्ट्यांचा वेध घेण्यापेक्षा इथे एक डॉट चेंडूची आवश्यकता आहे. तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी एक डॉट चेंडू आवश्यकता आहे नितीन साखळकर साठी, परंतु इथे चांगली कामगिरी होती. गजानन गुरवच्या बॅट मधून हवाई सफर 6 धावेसाठी. हा चेंडू डायरेक्ट गगन बावड्यातच गेलाय षटकारासाठी. वा, काय खेळलाय, जबरदस्त. चला सागर माडिक घ्यायचा आहे. चला सागर माडिक. या मॅचचा मेन ऑफ द मॅच आपण नंतर देतोय. या मॅचचा मेन ऑफ द मॅच आहे.
थँक्यू डीसे, थँक्यू डीसे. या मॅच मध्ये मेन ऑफ द मॅच ठरला पोलिसी दणका अपोजिट संघाला ज्याने दिलाय बेस्ट ऑलराऊंडर या कोल्हापूर टेनिस क्रिकेटचा म्हणजेच गजानन गुरव. यानंतरच्या मॅच मध्ये आपल्याला सामनावीराचा पुरस्कार जो आहे तो दिला जाईल, परंतु तोपर्यंत सागर माडिक यायचा. सागर माडिक या आणि त्याचबरोबर जयसिंग पाटील आपण देखील यायचं आहे. यानंतरची मॅच ही देखील आजच्या दिवसातील शेवटची मॅच आहे. कोणी कुठेही जायचं नाहीये. यानंतर आपल्याला पाहायला मिळतील दक्कन पन्हाळा आणि त्याचबरोबर एसपी स्पोर्ट्स गगन बावडा. काय म्हणताय परत ना कुठे दिसत नाही चला सागर माडिक यायचा आहे. निश्चितच जर पाहायला गेलं तर मी मगाशी म्हणत होतो की सागर माडिकने कुठेतरी चुकीचा निर्णय घेतला, परंतु सागर माडिकने सांगितलं कित्येक वर्ष मी खेळलोय देखील, अनुभवाची शिदोरी माझ्याकडे देखील आहे. तुम्ही प्रोटेक्शन करत राहा, परंतु ते प्रोटेक्शन खोडून काढण्याची जबाबदारी आमच्या खांद्यावरती आहे. जबरदस्त कामगिरी केली आहे सागर माडिक आणि कंपनीने. वाटलं देखील नव्हतं अशा प्रकारे धावा चेस होतील, परंतु ती किमया साकारली. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. गजानन गुरव जबरदस्त खेळताना पाहायला मिळाले. हार्डलक इथे जर पाहायला गेलं तर मोर्या उद्योग समूह भोयवाडी संघ, भानुदास पाटील सरांचा हा संघ, रोहित खांडेकर आयकॉन खेळाडू थोडस कुठेतरी नाराज केले या संघाने. एक चांगला संघ होता, एक चांगली बॉलिंग युनिट असणारा संघ, हा संघ पराभूत होत असताना पाहायला मिळाला. पुढील वाटचालीसाठी आपल्याला देखील शुभेच्छा आहेत. चला दोन्ही संघ कर्णधार यायचा. सागर माडिक आणि जलसिंग पाटील दोन्ही संघ कर्णधार प्लीज या. आणि कोल्हापूरचे बोनलेस कॅप्टन म्हणून ज्यांची रॅपर, बोनलेस रॅपर म्हणून ज्यांची ओळख आहे विशाल अंबाबाईचं कोल्हापूर दर्शनाला गर्दी फार बाळूमामाचे मेंढर जगभरी आदमापुरी ते रंकाळ्याची नवी दाटी लोकांच्या गाठी बेटी पोरांच्या कलकलाटी बैलगाड्याच्या शरीरसट कोल्हापूरची माती हित्त उसाची शेती हित्त गुराळघर किती इंती माणूस किची नाट कोल्हापूरचा पैलवान हातीवाणी दिसेच्या या कुस्तीच्या पंढरीनं कोल्हापूरला दिलं दान गंगावेशे दूध कटा येतो इतर रांगडा पट्टा दूध पट्टापट रोज मारे पट्टापट्टा. येस थँक्यू खांडेकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन द्यात. एक बोललेस रॅपर म्हणून त्याची ओळख आहे. निश्चितच जबरदस्त या रॅपने प्रेक्षकांच्या मनावरती राज्य केलंय आणि जे इथे नन्हे मुन्ने जे प्रेक्षक होते त्यांना देखील आवडले आणि त्यांच्या माध्यमातून टाळ्यांचा गजर देखील झाला विशाल खांडेकर यांच्यासाठी. निश्चितच आपण आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच कडे जातोय. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळणार आहेत. दक्कन पन्हाळा जीवनजी शिंदे सरांचा संघ, जलसिंग पाटील आयकॉन खेळाडू आणि त्यांच्या विरोधात एसपी स्पोर्ट्स गगन बावडा. मॅच जबरदस्त होणार या शंका नाही. सचिन पडवळ यांचा हा संघ आहे. एसपी स्पोर्ट्स गगन बावडा संघ, सागर माडिक आयकॉन खेळाडू.
निश्चितच पन्हाळ्याला बिलॉंग करणारे हे दोन्ही यशस्वी कर्णधार एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील. एकमेकांच्या बरोबरीने खेळलेत, आज मात्र एकमेकांच्या विरोधात आहेत. मॅच चांगली होणार आहे, काय घडतंय हे देखील पाहायचंय. निश्चितच खांडेकर सर आणि त्याचबरोबर संभाजी नाणे सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होतीये. दोन मातबर कर्णधार एकमेकांच्या विरोधात सागर माडिकच्या विरोधात जयसिंग पाटील खेळताना पाहायला मिळेल. एका बाजूला दक्कन पन्नास संघाचं नेतृत्व करते जयसिंग पाटील, तर दुसऱ्या बाजूला एसपी स्पोर्ट्स गगन बावड्याचं नेतृत्व करते सागर माडील. नाणेफेक जिंकली आहे इथे जयसिंग पाटीलने आणि टॉस घेऊन इथं गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग साठी आमंत्रित केलं जाईल ते म्हणजेच एसपी स्पोर्ट्स गगन बावडा संघाला. संभाजी नाळे सर निश्चितच तुमच्या माध्यमातून देखील एक चांगली स्पर्धा शंभूराजे डेनेस क्रिकेट स्पर्धा भरवली जात असते आणि कोल्हापूरचे खेळाडू देखील आपल्या स्पर्धेमध्ये खेळत असतात. कशी वाटली कोल्हापूरची भव्य दिव्य स्पर्धा, KPL ची स्पर्धा, कसं वाटलं हे आयोजन आणि मेहनत करत असतात मनोज सकपाल सर असतील आणि त्यांची पूर्ण जी टीम आहे ही मेहनत घेत असतात. तुम्ही देखील डे नाईटचं आयोजन करता, सोपं नाही आयोजन, त्यासाठी या टीमसाठी जी KPL ची टीम आहे त्याच्यासाठी दोन शब्द. धन्यवाद जय सर. मी पहिल्यांदा KPL कमिटीचे अभिनंदन करतो, कारण अशी कोल्हापूर जिल्ह्याची स्पर्धा घ्यायची तेवढी सोपी नाही. कारण याच्यासाठी मी पण बरेच वर्ष फुटबॉल किंवा क्रिकेट स्पर्धा घेतोय, किती कष्ट करायला लागतंय हे जे ऑर्गनाईज असते त्यांनाच माहीत असते. आणि अशा ठिकाणी एवढं चांगलं ग्राउंड असताना अशी भव्य दिवस स्पर्धा खरोखर एक नंबर. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडू उदयास आलेत आणि त्या माध्यमातून काही ग्रामीण खेळाडू किंवा शहरमधल्या खेळाडूंना या खेळाच्या माध्यमातून काहीतरी चार पैसे किंवा मिळकत मिळायला लागली. असेच आयोजक तयार व्हावे आणि असेच खेळाडू व्हावे अशी आमची मनापासून इच्छा आहे. आणि परत एकदा मी कमिटीचे अभिनंदन देतो, शुभेच्छा देतो त्यांना की आपली स्पर्धा 17 फेब्रुवारीला त्यावेळी तुमचं सहकार्य असते आणि परत सहकार लावून दे. आणि मी मनोज सर सांगतो की पुढच्या ISPLच्या ह्याच्यातनं मी एक ओव्हर टेप बॉलची ठेवतोय की आपल्या खेळाडूंना पण टेप बॉलचं प्रॅक्टिस व्हावं. अशा माध्यमातून मी माझ्या स्पर्धेला टेप बॉलचं आयोजन करणार आहे.
त्याबद्दल तुम्ही जरा मला सहकार्य करावं असं माझं मत आहे. आणि मी परत एकदा चांगली स्पर्धा पार पाडल्याबद्दल मी कमिटीचे आभार मानतो. धन्यवाद. निश्चितच शंभूराजे डिनेज क्रिकेट स्पर्धेसाठी जर पाहायला गेलं तर गेल्या वर्षी मनोज सकपाळचं देखील योगदान महत्वाचं होतं आणि म्हणूनच ते आभार व्यक्त केलेत. थँक्यू सर. आणि एक कोल्हापूर नगरीतील एक गोड रॅपर ज्यांनी या कोल्हापूरच्या प्रेक्षकांवरती राज्य केलंय असे खांडेकर सर, त्यांची देखील उपस्थिती आपल्याला लाभले. खांडेकर सर, कशी वाटली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा? KPL स्पर्धा ही मी 4 वर्ष झालं बघतोय. जसं मनोज संकपाळ असू देत किंवा कृष्णदादा असू देत, काय मग असं म्हणजे आपण पुन्हा मुंबई वगैरे लांबनं आपण खेळाडू आणतोय आणि त्यांचे खेळ बघण्यासाठी आपण कधी बावड्यामध्ये किंवा कोल्हापूरमध्ये की माणसं येतात. पण आपल्या कोल्हापूरमध्ये एक एक हिरे असे आहेत की जबरदस्त हिरे आहेत की त्या हिऱ्यासनी चमकवण्यासाठी मनोजदाचं आणि कृष्णात दादाचं म्हणजे चांगलं योगदान आहे किंवा ह्या टीमचं सगळ्यात चांगलं योगदान आहे. कारण आपल्या कोल्हापूरच्या मातीत असे एक एक हिरे आहेत, असे एक एक क्रिकेटर आहेत की नाही, ते बघायचे असेल तर आपल्याला खरोखर बावड्यात येऊन की नाही KPL मध्ये बघायला मिळतील आपल्याला. तर धन्यवाद. दोन शब्द परंतु लाख मोलाचे दोन शब्द आपल्याला पाहायला मिळालेत. आणि निश्चितच मनोज सकपाळ देखील आपलं मनोगत व्यक्त करतायत. त्यांना देखील या स्पर्धेविषयी आणि त्याचबरोबर पुढील स्पर्धांविषयी त्यांना देखील आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. मनोज सकपाळ सर. कोल्हापूर प्रीमियर लीग हे जे काय 4थं पर्व आहे, हे खूप अडचणीचा काळ होता आता, तरी पण आम्ही म्हणलो स्पर्धा घ्यायचीच, काही होऊ दे, स्पर्धेला खंड नाही द्यायचा. आणि त्या माध्यमातून आम्ही पूर्ण प्रयत्न केला. 1 महिना झाला आम्ही इथं प्रयत्न करतो आहे. काय कष्ट केले ते आमचं आम्हाला माहीत आहे. लाईटची व्यवस्था इथं नव्हती, जरा पण काय लाईटची व्यवस्था नव्हती. आम्ही फंड उभा केला आणि ही लाईट आता ऑन केलेल्या आहेत आणि खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा या उद्देशानं निव्वळ आमच्या क्रिकेटच्या स्पर्धाचा हेतू हाच आहे की खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा, त्यासाठी आम्ही झटतो आहे. ह्याच्यामध्ये कोणताही आम्ही दुसरा कुठलाही उद्देश न ठेवता फक्त ही स्पर्धा घेत आहे आणि ही स्पर्धा नेहमी अखंड राहील अशी मी ग्वाही देतो. इथून पुढेही आम्ही आमच्याकडून जेवढं होता येईल तेवढं चांगलं देण्याचा प्रयत्न करू. खेळाडूंचं आणि फक्त स्पॉन्सरांचं आम्हाला सहकार्य लाभलं तर आम्ही काहीही करू शकतो. फक्त तुम्ही सर्वांनी आम्हाला साथ द्या. आम्ही नक्की इथं प्रयत्न करून चांगले क्रिकेटर्स घडवण्याचा प्रयत्न करू. आत्तापर्यंत चांगले क्रिकेटर्स कोल्हापूरनं नेहमी दिलेले आहेत, ज्यांनी आज जगाच्या पाठीवरती सगळीकडे आपलं स्वतःला सिद्ध केलेलं आहे. असाच प्लॅटफॉर्म देण्याचा आमचा हा हेतू आहे. तर हाच प्लॅटफॉर्म आम्ही सगळ्यांना देत आहोत. आणि कोल्हापुरातून चांगले चांगले खेळाडू जर का उदयास यावायचे असतील तर चांगल्या चांगल्या स्पर्धा होणं गरजेचं आहे. प्रत्येक ठिकाणी एक स्टँडर्ड क्रिकेटचा आता येणं गरजेचं आहे. आता मी 2-3 4-5 टुर्नामेंट वडिंग्यामध्ये खेळलो, तिथं कधीही आता ह्याच्या आधी कधी LBW आउट नव्हतं किंवा काय नव्हतं, पण ते जे स्टँडर्ड आलं आहे आपल्या कोल्हापूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांनी जे काय आमच्यातलं थोडंसं घेतलं आणि तिथं जी स्पर्धा भरवली, अत्यंत कौतुक करण्यासारखी स्पर्धा तिथं भरवलेली आहे. नितीन साखळकर असतील यांच्या माध्यमातून तिथं स्पर्धा झाली. स्वतः संभाजी नाळे सरांच्या माध्यमातून एक मागच्या वर्षी एक चांगली स्पर्धा झाली. ह्याही वर्षी ते स्पर्धा घेत आहेत, तर त्यांना त्यांच्या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि इथून पुढेही चांगल्या स्पर्धा घेत राहावत अशा मी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. निश्चितच मित्रांनो, टाळ्या होऊन जाऊ द्यात. मी महिनाभर मेसेज वाचतोय कोल्हापूरच्या या ग्रुपमध्ये. जर पाहायला गेलं तर ही स्पर्धा डे होणार होती, दिवसा होणार होती, परंतु नाही, यांनी म्हटलं की आपली जी परंपरा आहे ती अशीच अबाधित राहिली पाहिजे, त्यासाठी काही करता आलं तरी चालेल. दिवस आणि रात्र एक केले आणि यशस्वी केलंय. मित्रांनो, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मनोज सकपाळ असतील, मुकेश शिंदे असतील, त्याचबरोबर कृष्णात सर असतील, या सर्वांचं, टोनी बावडेकर असतील, या सर्वांचं, नितीन माने असतील, या सर्वांचं जर पाहायला गेलं तर कौतुक करणं तितकंच कमी आहे, कारण का खूप मेहनत घेतली आहे आणि म्हणून ही स्पर्धा यशस्वीरित्या पुन्हा एकदा डे नाईट पाहायला मिळाले. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या मनापासून होऊन जाते त्या आयोजकांसाठी. थँक्यू. एवढं बोलून पुन्हा एकदा आपण मॅच कडे येतोय. थँक्यू. तो